चला सत्यवान बुरगुण पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. सत्यवान बुरगुण पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. चला लगेचच शत्रशन वाजवायचं आहे. चिंबोरा बॉईज वर्सेस रायझिंग स्टार या दरम्यान सामना बघायला मिळतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित हा आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाले. रोहित आणि आकाश अशी सलामीची जोडी बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज चिंबोरा बॉईज या संघाकडनं मिस्टर कुणाल पाटील, एक अनुभवीचा भंडार असलेला गोलंदाज गोंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. तर पवन पांडे यांना देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते आहेत. त्याच्यानंतर आबू याला आपण देखील पाहू शकतोय. युरेन भोईर हा देखील आपल्याला बघायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. निलेश भोईर यांना देखील पाहू शकताय. दरम्यान पंचाचा इशारा आलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कुणाल पाटील. स्ट्रायकरकडे रोहित. ओ यावेळेस पहिला चेंडू, काय चेंडू हाताळलाय. चांगल्या चेंडूची सांगता बघायला मिळते. 2 षटकांचा सामना बघायला मिळतोय आणि पहिला चेंडू आलाय. निर्धार चेंडू, अगदी चेंडू लेग स्टीमवर बघायला मिळाला होता. त्याच्यानंतर ऑपस्टिकवर चेंडू हाताळला होता. फलंदाजाला वाटलं की आपण वाईड आहे, परंतु तसं काय झालं नाही. एक धाव पळून पूर्ण गेला. दुसऱ्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केले गेले आहे. या दोनच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन करत असताना मिस्टर रोहित हा बॅटर बघायला मिळतोय. पहिला चेंडू आला होता डॉटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर आल्या 2 धावा. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय कुणाल. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड होतोय. पहिला हादरा बसला जातोय रायझिंग स्टार या संघाला. तर प्रवीण येतोय नवीन बॅटर. अगदी 1 डाऊन मध्ये तो दाखल होतोय. चला फास्ट यायचा आहे. तर तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झालाय. कुणाल पाटील याने चांगला चेंडू हाताळलाय. क्लीन बोल्डच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केलाय. 2 पंच ललित भोईर बंड्याफरांना आपण बघतोय प्रमुख पंच. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग पंच सत्यवान बुरकुंड यांना आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा लेफ्ट हॅम राऊंड विकेटने चौथा चेंडू प्रवीण फाडी. ओ यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती. क्षेत्ररक्षक आहेत निलेश भोईर. इथे मात्र एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 नेची धावसंख्या पुढे सरकली आहे 3 या धावसंख्येवर. 1 गडी बाद. रायझिंग स्टार जुचंद्र संघ प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. गेला चेंडू निर्धाराच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे 5 चेंडू टाकून झाल्यात. शेवटचा चेंडू लास्ट गो. धावसंख्या स्थिर. 1 गडी बाद. 3 अशी स्थिती रायझिंग स्टार या संघाची. इम्पॉर्टंट मॅच आहे. यावेळेस फुल टफ डिलिव्हरी
टू माइंड मध्ये हा स्ट्रोक खेळला होता. इथे मात्र काय बघायला मिळतं, मिसफील्ड बघायला मिळते आणि त्याचं प्रत्युत्तर आपण बघू शकताय. 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. रायझिंग स्टार जुचंद्र संघ प्रथम फलंदाजी करत असताना दुसरं षटक कोण घेऊन येईल, कारण 2 षटकांचं आपण बघू शकता इथं षटकामध्ये कपात केले. जिथे 4 षटकं होती तिथे मात्र 2-2 षटकांचे सामने बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर हर्ष भोईर, हर्ष मात्रे तो गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी JPL मधला इमॅजिंग प्लेयर म्हणून त्याला अवॉर्ड देण्यात आला होता आणि तोच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय प्रवीण भोईर. ओ यावेळेस स्विच चिटकायचा प्रयत्न, घातक फटका फलंदाजाने करण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र काय बघायला मिळतं, तर रनआउटच्या स्वरूपात प्रवीण भोईर याला परतावं लागतं. चला स्पीडअप यायचा आहे, प्रफुल स्पीडअप यायचा आहे. निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. नवीन बॅटर प्रफुल येतो खेळण्यासाठी 4थ्या क्रमांकावर. पहिला चेंडू रनआउटच्या स्वरूपात गेलाय रायझिंग स्टार या संघाचा. दुसऱ्या षटकातील पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने हर्ष म्हात्रे. यावेळेस दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. शतरक्षक आहेत, डीप वरून शतरक्षक येत आहेत युरेन भोईर आणि तत्पूर्वी 2 धावा पडून पूर्ण केल्यात. यस पंचांचा इशारा आलाय. दिस इज 1 शॉट म्हणजे 1 कप धावा असेल. अगदी तुम्ही बघू शकताय जी बपिंग क्रीज आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला बॅट टेकवायची आहे, परंतु आपण बघू शकता बॅटर जे आहेत ते थोडेसे मागे टेकवत आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकताय की शॉट आपण बघू शकता रन दिला गेला आहे पंचाच्या माध्यमातून. अजून एक चेंडू निर्धाव आलाय. चांगली चेंडू केली जात आहे, अचूक टप्प्यावर भेदक मारा. गुडलँड स्पॉटवर चेंडू बघायला मिळतोय, निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. 3 चेंडू टाकून झालेत, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. हर्ष मात्रे ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र अजून एक रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होईल. हा कुठे ना कुठे आपण बघू शकतो धाव फलक हलका ठेवायला पाहिजे होता. एकेरी दुहेरीदारावर जास्तीत जास्त विश्वास दाखवायला पाहिजे होता, परंतु आपण इथे काय बघितलं, रनआउटच्या स्वरूपात जास्तीत जास्त गडी बाद झालेत. 2 ते 3 गडी हे खेळाडू रनआउटच्या स्वरूपात झालेत. 5व्या क्रमांकावर मिस्टर तुषार चौगुळे हा फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावसंख्या. आता मात्र डावखुळा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 किंवा 1 षटकार आला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय रायझिंग स्टार हा जुचंद्र संघ. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षक आहेत युरेन भोईर, त्यांच्याकडनं झाली या चुकी आणि आपण बघू शकता झेल सुटला जातोय. चांगला प्रयत्न केला होता युरेन भोईर मार्फत, परंतु 2 धाव काही रोखू शकत नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 8 धावसंख्येवर. शेवटचा चेंडू, या चेंडूवर जर मोठा फटका आला तर नक्कीच 14 पर्यंत जाऊ शकतोय धावसंख्या. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. शतरक्षक आहेत निलेश भोईर, मात्र चेंडू 2 शतरक्षकाला गुंगार देत निघून जातोय सीमारेषा पार आणि अशा प्रकारे धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा
आणि 13 धावांचं टार्गेट असेल चिंबोरा बॉईज या संघासमोर. चला रायझिंग स्टार शत्रचंद लगेच वाजवायचा प्लीज. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा फायनलचा सामना. चला रायझिंग स्टार शत्रचंद उतरायचं आहे प्लीज. तसेच चिंबोरा बॉईज आपली सलामीवीर लगेच पाठवून द्यायची आहे. जिंकण्यासाठी 13 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या बाजूला चला शत्रचंद लगेच वाजवायचं आहे. रायझिंग स्टार विचार करत असेल की पहिल्या षटकामध्ये 1-2 विकेट आले तर आपण मॅच मध्ये येऊ शकतोय. तर दुसऱ्या बाजूला चिंबोरा बॉईज हा विचार करत असेल जरी एकेरी दुहेरी धावा जरी आली तरी हा मॅच आपण जिंकू शकतोय. चला रायझिंग स्टार लगेच शत्रचंद वाजवायचा आहे. जिंकण्यासाठी 13 धावांचं टार्गेट घेऊन सलामी वीर मैदानाच्या दाखल होत असताना मिस्टर कुणाल पाटील आणि दुसऱ्या बाजूला दिलीप हा खेळाडू मैदानाच्या दाखल होतोय. घड्याळात वाजलेत 6:53 झालेत. बारा चेंडू आणि 13 धावांची गरज. नक्कीच आपण बघू शकतो बॉल टू रन आहेत परंतु लो स्कोरिंग मध्ये नक्कीच जर विकेट आल्या तर थोडासा पुढे जाऊ शकतोय रायझिंग स्टार हा संघ. स्ट्रायकरकडे आपण बघतोय दिलीप आणि नॉट स्ट्राईक एंड कडे मिस्टर कुणाल पाटील या संघाचा मास्टर माइंड खेळाडू. तर नंबर 1 चा गोलंदाज मिस्टर प्रफुल्ल. पंच इशारा करतायत. दरम्यान सामन्याला सुरुवात. डावखुरातने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतं मिस्टर प्रफुल्ल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे दिलीप. स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय नॉट स्ट्रायकरकडे कुणाल. दुसऱ्या बाजूला साने गुरुजी जुचंद्र हा संघ विचार करत असेल या मॅचला टक लावून बघत असेल की आपल्या जोडीला फायनल साम खेळण्यासाठी कुठचा संघ पुढे येतोय. तो देखील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यांचा देखील खऱ्या तर मात्र विचार विनिमय चालू असेल. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र काय घडलंय तर झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातंय परंतु झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवर तुम्ही झेल सोडताय तर गोलंदाजाचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो थोडासा खाली येतोय. जर पहिल्या चेंडूवर विकेट झाली असती तर चिंबोरा बॉईज संघ थोडासा प्रेशर मध्ये आला असता. कुठे ना कुठे त्याच्यानंतरचा दुसरा खेळाडू आला असता तो थोडाफार चाचपडत खेळला असता किंवा त्याच्यामध्ये 2 ते 3 निर्धार चेंडू आले असते आणि अशा प्रकारे कुठे ना कुठे कमी पडला गेला असता कदाचित चिंबोरा बॉईजचा संघ. परंतु पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्या. थोडाफार कॉन्फिडन्स कुणाल पाटीलचा देखील वाढला असेल. तो देखील विचार करत असेल की मोठ्या पटक्यासाठी चेंडू जर आला तर मी चौकारापर्यंत मारू शकतो. तर दुसऱ्या बाजूला तो विचार करत असेल की सिंगल डबल जरी आल्या तरी देखील आपण ही मॅच जिंकू शकतोय. ओ यावेळेस मात्र अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जास्त होता आत्मविश्वास कमी होता. चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू निर्धाव आला. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली होती. अगदी चांगला झेल पकडण्याची संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रफुल्ल याने परंतु ती संधी जी आहे ना ती हुकली गेली होती. शत्रक्षकाकडून झाली होती चुकी. त्याने झेल सोडला होता आणि दिलीप सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं होतं. यावेळेस इथे मात्र काय बघायला मिळतं तर चेंडू निघून जातोय प्रफुल्ल भोईर यांच्या अभिवादनासाठी चौकाराकरिता. अगदी रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे हा चेंडूला खेळलं होतं. डीप फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडूला फेकून दिलाय चौकाराकरिता आणि चांगला प्रयत्न केला होता तुषार सुरगुळे या क्षेत्ररक्षकाने. तुषार चुरमुळे या क्षेत्ररक्षकाने
पुन्हा एकदा डावखुऱ्याने गोलंदाजी करण्यासाठी फज्ज होतोय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, मिश्रम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. इथे मात्र धावचीची संधी आली होती, इथे मात्र अजून एक धाव ऍड केली जाईल. टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात चिंबोरा बाईजाच्या खेम्यामधून आणि खुशीचं वातावरण बघायला मिळतं. या 2 धावा पडून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 5-7 या धावसंख्येवर. 8 चेंडू, ओ यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केला जातोय. चांगला कव्वा ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, आलाय चौकार. या 4 धावण्याची धावसंख्या पुढे सरकतीये 11 धावसंख्येवर. चांगला रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला केलं होतं. अगदी चांगला स्टेअर केलं होतं. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आपण बघितला होता, चौकाराकडे गेला होता. ओ यावेळेस मात्र फक्त आणि फक्त चेंडूला स्टेअर केलाय. चेंडू आपण बघू शकतोय डीप क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे विजयी संपादन केल्याबद्दल चिंपोरा बॉईज या संघाने. चला सानेगुरुजी संघ नाणेफेक करायची आहे, यायचंय लगेच नाणेफेक करण्यासाठी. पंच जागेवरच राहा तिकडेच.